शेतकऱ्याचा जीव गेल्यानंतर रस्ता देणार का? नायब तहसीलदारांच्या तोंडाला काडे फासण्याचा वंचितचा इशारा। बदनापूर तालुक्यातील हलदोला येथील एका शेतकऱ्याच्या रस्त्याच्या प्रश्नावरून तेथील नायब तहसीलदार तायडे आणि बनवे यांनी शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली होती। त्यानंतर या शेतकऱ्याला तहसील कार्यालयातच हृदयविकाराचा झटका आला होता। या प्रकरणात तहसीलदारांनी तात्काळ 8 दिवसात शेतकऱ्याला रस्ता उपलब्ध करून दिला नाही, तर नायब तहसीलदार यांच्या तोंडाला काडे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिलाय। बदनापूर तालुक्यातील हलदोला येथील एका शेतकऱ्याच्या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। या ठिकाणी नायब तहसीलदार तायडे आणि बने यांनी पंचनामा देखील केलाय, मात्र 50,000 रुपये न दिल्याने संबंधित शेतकऱ्याचे ऐकून देखील घेतले नसल्याचा आरोप करण्यात येतोय। शेतकऱ्याने नायब तहसीलदारांना जाब विचारला असता नायब तहसीलदाराने अरेरावी केल्याने शेतकऱ्याला बदनापूर तहसील कार्यालयात हृदयविकाराचा झटका आला। या शेतकऱ्याची वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आज पीडित शेतकऱ्याची भेट घेतली। तहसीलदारांनी या शेतकऱ्याला तात्काळ रस्ता करून द्यावा, अन्यथा बदनापूर नायब तहसीलदारांच्या तोंडाला काडे फासण्याचा इशारा विजय लहाने यांनी दिलाय। बदनापूर तालुक्यातले एक अल्पभूधारक शेतकरी, हलदोला या गावामधले, बदनापूर तालुक्यात हलदोला हा गावामधला एक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आहे। त्याच्या रस्त्याच्या कामासाठी त्याने शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे खेट्या घालल्या होत्या। तायडे म्हणून नाईब तहसीलदार आहे त्या ठिकाणी, त्याच्याकडे खेट्या घालल्या। यापूर्वी त्याने त्याच्या काकाला आणि त्याच्या वडिलाला धक्काबुक्की करून त्या ठिकाणी बाहेर काढून दिलं होतं। त्याची ते पण प्रूफ त्याच्याकडे आहे। आणि आता त्याच्या काही तारीख होती, ती तारीख विचारपूस करायला गेला आणि नंतर सांगितलं की साहेब आमच्या रस्त्याचा उलगडा कधी होणार आहे, आमचा निकाल कधी लागणार आहे असं विचारायला गेला असता त्याला काहीतरी त्या तहसीलदाराने, नाईब तहसीलदार तायडेने त्याला काहीतरी पैशाची मागणी केली। याच्या कारणाने आणि जोरात आरडा बाहेर होय असं म्हणला, तर त्यामुळे त्या शेतकऱ्याला मात्रे म्हणून एक शेतकरी आहे, त्याला त्या ठिकाणी अटॅक आला। आणि त्या अटॅक आल्यानंतर त्याला तहसीलच्याच काही कर्मचाऱ्यांनी, तहसीलदार मॅडमने त्याला त्या ठिकाणी ऍडमिट केलं, तिथून त्याला रिफर केलं आणि जालन्यात आणलं होतं। आम्हाला रात्री माहिती मिळाली होती, तसं आम्ही रात्री आम्हाला उशिरा माहिती मिळाल्यामुळे सकाळी तिथे 8 वाजता हजर झालो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। आता आम्ही त्यांची भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन आता आम्ही त्या बघितलं, त्यांची माहिती घेतली, सगळी विचारपूस केली, त्याला 50,000ची मागणी केली होती। खूप दुर्दैवी घटना आहे ही की एक तहसीलदार एक उघड भाषेत त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला बोलतो आणि अधिकारी उघड भाषेत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला बोलतो। अल्पभूधारक शेतकरी आणि इथला प्रशासक, इथला तहसीलदार मॅडम, आपला तलाठी मॅडम, कलेक्टर मॅडम, तिथला तहसीलदार मॅडम यांना सुद्धा त्या घटना सगळी माहीत आहे, कसं काय झालं तर त्या शेतकऱ्यांनी कलेक्टरला सुद्धा त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये। एवढी घटना गंभीर असताना इथला प्रशासक जर डोळे बंद करून बसत असताना, अगर त्या शेतकऱ्याचं जर त्याला वेळेत जर दवाखान्यात आलं नसतं, उपचार जर त्याच्यावर झाले नसते, तर त्या शेतकऱ्याचा खरोखर या ठिकाणी जीव गेला असता। आणि जीव गेल्यानंतर तिथला प्रशासक मग जागृत होतं, मग त्या शेतकऱ्याला काय तुम्ही त्याचा जीव गेल्यानंतर त्याला रस्ता ओपन करून काय फायदा आहे। एक अल्पभूधारक शेतकरी, त्याचा 20 आर जमीन त्या ठिकाणावर आता सध्या पडीत पडेल आहे। आम्ही ती सुद्धा जाऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बघून आलेलो आहे। आम्ही त्या घटनेचा निषेध करतो आणि तिथल्या तहसीलदाराला आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही त्याला 8 दिवसामध्ये त्याचा जर त्या रस्ता जर खुला करून दिला नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलमध्ये आम्ही त्या तहसीलदाराच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही।